नवराही सांभाळत नाही आणि कायदा दुसरं लग्न करू देत नाही. अशी परिस्थिती एका लेडीजवर आली. तिने मला कॉल केला. मला सांगितलं, म्हणली 3 वर्ष झालं माझा नवरा माझ्यासोबत राहत नाही. मला सांभाळत नाही. तर त्याच्यामुळं मी दुसऱ्या व्यक्तीसोबत नाशिकला जाऊन एका प्रकारे लग्न केलं. लग्न केलं तर ते लग्न तिच्या नवऱ्याला समजल्यावर तिचे फोटो आणि पुरावे त्याने कोर्टात दाखवून तिच्यावर सेक्शन 82 नुसार गुन्हा दाखल केला. कायद्यानुसार पहिलं लग्न अस्तित्वात असताना दुसरं लग्न करणं हा गुन्हा आहे. ठीक आहे. पण एक ऍक्च्युअल परिस्थिती त्या महिलेची अशी होती, तिचा नवरा तिला सांभाळत नव्हता. तिने मला सांगितलं, "सर मी काय करू अशा परिस्थितीमध्ये? मला काय ऑप्शन आहे?" तर हे बघा, त्यांनी जी चूक केली ते तुम्ही करू नका. तुम्हाला जर तुमचा हसबँड किंवा तुमची बायको सोबत राहत नसेल किंवा असं कुठलाही तुम्हाला प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही डायरेक्ट लग्न करू नका. कारण लग्न करणं हा कायद्याने गुन्हा आहे. जर तुमचं पहिलं लग्न हे अस्तित्वात असेल तर. त्याला पर्याय काय? तर त्याला पर्याय असा आहे, तुम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू शकता. त्याच्यामुळे लिव्ह इनचे डॉक्युमेंट बनवा. जोपर्यंत तुमचा डिव्होर्स होत नाही, तोपर्यंत लिव्ह इनमध्ये राहा आणि लिव्ह इन झाल्याच्या नंतर मग तुम्ही लग्न करा. अशाच माहितीसाठी फॉलो करा. धन्यवाद.